एसीबी विभागाने चौकशी केल्यानंतर त्यांना जे काही पुरावे आढळले त्या पुराव्याच्या आधारावर त्यांनी कारवाई केलेली आहे। मी तुम्हाला एवढंच सांगतो की आगे आगे देखिए होता है क्या। भुजबळ तर गेल्या तर दम आहे, हजारो कोटी लुटले तो। श्री छगन भुजबळजी, मी कुठल्याही परिस्थितीमध्ये घोटाळे या ठिकाणी दाबण्याकरता मदत करू शकत नाही। देवेंद्र फडणवीस आणि किरीट तोमर यांनी वचन दिलं होतं, यांची जी सगळी अय्याशी आम्ही बाहेर काढणार, सगळा घोटाळा बादांना जेलमध्ये टाकणार। जेलमध्ये टाकलं, पुढे काय, आगे आगे देखिए होता है क्या। काय जोरदार भाषण करतो, हाऊ 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 हाऊ, जोरदार, म्हणजे असा नट सम्राट या महाराष्ट्राने पाहिला नाही। अरे भुजबळ साहेब, तुम्ही स्वातंत्र्य संग्राम सैनिक म्हणून नाही जेलमध्ये टाकलं, तुम्हाला जेलमध्ये टाकलं तुम्ही भ्रष्टाचार केला म्हणून। यांच्या गळ्याला 10 वाजून 10 मिनिटं आहेत, पण त्यांचे 12 वाजल्याशिवाय राहणार नाही। मी छगन चंद्रकांत भुजबळ गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की माध्यमांशी बोलताना सर्वप्रथम त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले। सुरुवातीपासूनच त्यांच्या नावाला हिरवा कंदील देवेंद्र फडणवीसांनी दाखवला असल्याचं स्पष्ट होतं।